असं डायरेक्ट तुमच्या भांडारी ऑटोच घेतलं ना रे बा. कसा काय घेतलं तर विधवा तुम्ही पुढे मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले तर जे भीम जे शिवराज्य महाराष्ट्र भांडणं अरे बा आपले 1500 फॉलोअर करून टाका बा. ऑटो सांगतो मी तुम्हाला कोणा घेतलं तर. हा ऑटो आपल्या मित्राचा बा. आपल्या घरची चालले तू कुठं तरी. आणि हा आहे तो गडी आपला मित्र. आणि हा गडीत म्हणे तूही चाल म्हणे बा. अरे मी आज मी नेत म्हटलं बा. मला मामाच्या पोराला घेऊन जाणार त्याच्या घरी. टेक्नॉलॉजी करून निघालो आपण आपल्या मार्गावर बा. आणि हा पुण्याचा गडी तर बेजानं सरमत जा रे बा. पुन्हा रिटर्न आहे गडी. पुण्याला आला चुना लावून गडी. आता म्हणे की मी त्या ब्लॉग मध्ये येतो म्हणे. तू गाडी चालव म्हणे बा. फक्त ब्लॉग आपला काढ म्हणे. मी आला काही विषय म्हटलं बा तुझ्यासाठी. चला मग सगळ्यात पहिले पेट्रोल टाकून घेऊ बा. पेट्रोल टाकल्याशिवाय आपण कसं काय जाऊ शकतो कुठे रे बाबा. गाडी ती पेटपूजा करून टाकली बा. आपली पेटपूजा राहिली. थांबा माझा पहिले चहा पिऊन घेऊ द्या बाबा. आणि हा गडी म्हणते यामध्ये चहा प्याले. आणि आपण मस्त येईल दोघांनी चहा देऊन दिला. आणि आपण मस्त कॉफी घेतली रे बा. थांबा पहिले कॉफी पिऊन घेऊ द्या मला. चहा घेऊन निघालो आपण आपल्या डबल मार्गणार बा. मामाचा पोरगा म्हणते यामध्ये चेरी खायले. आणि त्या गडीची अलग रोल चालू आहे भाऊ. फक्त म्हणे आपलाच ब्लॉग काढ म्हणे. तू कोरा दिसू लागेल ते सांग म्हणे पहिले. सरमध्ये जात जा बाबा. चला मग भेटतो तुम्हाला मी घरी आता डायरेक्ट. चला मग फायनली आपण मामाच्या घरी पोहोचतो बा. पण या घडी कायचा विचार करू काय सांगा. हा म्हणे की आता मला उद्या सकाळी शाळेत चाला. पाण्यासारखाच मोसम झाला रे बा. अरे बा पाण्यासारखा मोसम काय. पाण्याचे दिवस ते पाणी ते येणार राहणार बा. अर्धा एक घंटा थांबेल पण पाणी थांबायचं नावच नाही घुरलं. चला फायनली अर्धा एक घंटा थांबून पाणी थांबलं रे बा. पण आपल्या मामाच्या पोराला काय झालं काय सांग. एवढं पैत करून काय सांगा. दादा म्हणे मला गमूच नाही आला म्हणे बाटी. म्हटलं उद्यापासून तू शाळेत जा म्हणलं. तुला गमते म्हटलं. आणि आमचा ड्रायव्हर म्हणलं ब्लॉग मध्ये यासाठी बरं झालं म्हणलं. गाडी मला काठीत नाही घातली आहे ना. बरं ते जाऊ दे. आता मी काय म्हणतो ज्यांनी आपल्याला अजून फॉलो नशिंग करेल फॉलो करून घ्या ना. फॉलो करलेच काय लागलो तर मग आता ते फॉलोचं बटन दाबून देता बरं.